नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024 आणि 25 पासून पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या 15 पाककृती निश्चित करण्यात आल्यात। त्यामध्ये 3 संरचनित आहार पद्धतीनुसार व्हेजिटेबल पुलाव, नाचणी सत्व, अंडा पुलाव, तांदळाची खिचडी अशा पदार्थांचा आता समावेश करण्यात आला आहे। त्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्याच खिचडीला स्वादिष्ट पर्याय आता उपलब्ध झाला आहे। शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला। राज्यातील पात्र शाळांमधील 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हा पोषण आहार दिला जातो। 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनयुक्त, तर 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिनयुक्त आहार हा देण्यात येतो। तसेच योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी 150 ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो। सद्यस्थितीमध्ये तांदूळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरूपामध्ये पोषण आहार दिला जातोय। केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये स्थानिक पातळीवरती उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य आणि अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढवणं, आहारामध्ये वैविध्य आणण्यासाठी वृद्धिंगत करणं, आहारामध्ये पाककृती सुधारणा करणं यासाठी समिती नियुक्त करण्यात आली होती। राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये निर्माण केल्या जात असलेल्या परसबागांमधून उत्पादित भाजीपाला, फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये होत असल्यानं विद्यार्थ्यांना ताजा आणि सकस आहार मिळण्यास मदत होतीये। या पार्श्वभूमीवरती आहारामध्ये वैविध्यता आणून तांदूळ, डाळी, कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेलं कडधान्य आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर, नाचणी सत्व यांचा समावेश असलेला 3 संचलित आहार म्हणजेच 3 कोर्स मील देण्याची शिफारस करण्यात आली होती। त्यानुसार निश्चित केलेल्या पाककृतींमध्ये व्हेजिटेबल पुलाव, अंडा पुलाव, मसाले भात, मोड आलेले मटकीची उसळ, मटार पुलाव, गोड खिचडी, मूगडाळ खिचडी, चवळी खिचडी, मूग शेवगा वरण भात, तांदळाची खीर, चना पुलाव, नाचणीचं सत्व, सोयाबीन पुलाव, मोड आलेले कडधान्य या पाककृती आता निश्चित करण्यात आलेल्या आहेत। निश्चित केलेल्या पाककृती दर दिवशी 1 याप्रमाणे 12 दिवस द्यायच्यात। 3 संरचनित आहार विद्यार्थ्यांना देण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील स्थानिक परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार, गरजेनुसार पाककृती निश्चित करताना तांदूळ, कडधान्य, डाळ यांचं प्रमाण निश्चित करणं आवश्यक आहे। संबंधित जिल्ह्यांनी निश्चित केलेल्या तांदूळाच्या प्रमाणानुसार कडधान्य, डाळ, तेल, मीठ, मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला निश्चित करावा। या आहार पद्धतीप्रमाणेच पोषण आहार देणं देखील अनिवार्य आहे। पाककृतीचे प्रमाण निश्चित केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या तांदूळापासून तांदळाची खीर, शिल्लक राहणारा भाजीपाला आणि मोड आलेले कडधान्यांची कोशिंबीर हे पदार्थ दिल्यास विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये वैविध्यता निर्माण होईल। त्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज आहारासोबत मोड आलेलं कडधान्य हे दिलं पाहिजे। आठवड्यातील 4 दिवस दररोज तांदळाची खीर, 1 दिवस नाचणी सत्व आणि नियमित पाककृतीसोबत म्हणून द्यावीत। अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव, अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हेजिटेबल पुलाव द्यावा। अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादेत केळी किंवा स्थानिक फळ द्यावं। त्या दिवशी तांदळाची खीर, नाचणी सत्व, मोड आलेले कडधान्य देण्यात येऊ नयेत असं नमूद करण्यात आलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची केवळ खिचडीपासून सुटका होणार आहे आणि त्यांच्या आहारामध्ये आता वेगवेगळ्या पाककृती ह्या आणण्यात आलेल्या आहेत। तर मग मित्रांनो, शासनाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।